शहरातील वर्धा नदीच्या बेलोरा घाटावर सर्वात जुनी हिंदू स्मशानभूमी आहे। वेकोलीच्या वसाहतीत राहणाऱ्या हिंदू समाज बांधवांच्या या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। सर्वत्र काटेरी जंगली झाडं झुडपे उगवली आहेत। हिंदू समाजातील विशेषतः तेलुगू भाषिक नागरिक आपल्या मृत कुटुंबियांना माती देतात, दफनविधी करतात व अन्य नागरिक अग्नीही देतात। या ठिकाणी तेलुगू समाज बांधवांच्या मृत नातेवाईकांच्या अनेक कबरी असून त्या जंगलात गहाळ झाल्याने त्यांना आपल्या पूर्वजांच्या कबरीवर जाऊन प्रार्थनाही करता येत नाही। तसेच मृत झालेल्या नातेवाईकांच्या अंत्यविधी करता खड्डे करण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावं लागतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विषारी जीवजंतू असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांना निवेदन देऊन सदर हिंदू स्मशानभूमीची पूर्णपणे स्वच्छता करून स्मशानभूमीला संरक्षण भिंत कुंपण करून स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे। घुग्गुस शहरातली सर्वात पहिली हिंदू स्मशानभूमी वर्धा नदीच्या बेलोरा घाटावर ही अस्तित्वात आहे। हे पूर्णतः दुर्लक्षित आहे। या ठिकाणी आमचे हिंदू समाज बांधव आपल्या मृतकांना अग्नी देतात। ज्या ठिकाणी अग्नी देतात त्या ठिकाणाचे जे टिनाचे शेड आहे ते उडालेले आहे। पाऊस आला तर मृतदेहाची विटंबना होण्याची शक्यता आहे। विटंबना काय, तो मृतदेह जळणारही नाही। आणि तसेच आमचे तेलुगू भाषिक हिंदू बांधव आपल्या मृत कुटुंबियांना दफनविधी करतात, त्यांना माती देतात। तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांच्या समाधी आहे। या समाधी पूर्ण जंगली झाडा झुडपांनी या ठिकाणी गळप झालेले आहेत। ज्या वेळेस हे समाज बांधव या ठिकाणी आपल्या मृत नातेवाईकांसाठी प्रार्थना करण्यास येतात त्यावेळेस ते प्रार्थना स्थळापर्यंतही पोहोचू शकत नाही, कबरीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि या ठिकाणी खड्डे खोदण्यासही खूपच त्रासदायक आहे। आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की सर्वात पहिल्या या हिंदू स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण करण्यात यावं। या संपूर्ण स्मशानभूमीला संरक्षण भिंत वॉल कंपाऊंड करावं। तुम्ही भिंतीचं करू शकत नसाल तर ताराचं तरी निदान कुंपण करावं आणि या ठिकाणी स्वच्छता राबवून या स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण करावं। या ठिकाणी पाण्याची अशी सुव्यवस्थित व्यवस्था करावी, हीच आमची विनंती है। धन्यवाद। नमस्कार दोस्तों, मैं राजू रेड्डी। हम इस वक्त बेलोरे घाट के पुरानी हिंदू शमशान भूमि में हैं, जहां पर आप देख सकते हैं इस तरफ में पूरे शमशान भूमि में बड़े बड़े झाड़ और जंगल बन गया है। किसी को भी अंतिम संस्कार के यहाँ आता वहां पर गड्ढा करने का ये लोग कोशिश करते हैं, तो एक तो झाड़ जंगल और उसके बाद में सांप और बिच्छू का डर भी है। साथ ही साथ आपने देखा है कि जहां पर जलाते वहां पर ऊपर का जो छत है वो पूरा गायब है। अगर मान के चलो बरसात में हम लोग यहाँ पर किसी के लिए अंतिम संस्कार लाके जलाते तो बरसात आता तो वो जल नहीं पाएगा। इसीलिए हमने आज सीओ साहब को लेटर के माध्यम से दिया गया कि यहाँ पर कंपाउंड वॉल किया जाए, जो पुराना स्ट्रक्चर है उसको ठीक किया जाए, रोड ठीक किया जाए, गेट लगाया जाए और यहाँ पर जो अंतिम संस्कार के लिए आते हैं वो लोग रहने के लिए शेड या स्लैब का एक छोटा सा भवन भी होना चाहिए, ऐसा विनंती किया है। आशा करते हैं वो जल्दी इस तरफ में देखते हुए करेगा।